ऑगस्ट राष्ट्रीय स्तरावर हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो। त्या ठिकाणी हे सर्व करत असताना सोलापूर शहर जिल्ह्यातून 3 लाखाहून अधिक विणकर बांधव या शहरामध्ये वास्तव्य करत असतात आपल्या व्यवसायाने। आणि त्याच पद्धतीनं व्यवसाय संबंधित असलेले सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्यांचा व्यवसाय उपव्यवसाय केला जात असतो। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र यामधून आलेले सर्व विणकर बांधव या ठिकाणी वास्तव्य करत असताना शतकाहून अधिक वर्ष या ठिकाणी आपला व्यवसाय, आपला जे उपजीविकेचं साधन आहे ते या ठिकाणी करत असतात। ज्यावेळेस सोलापूरचे महापौर एन्नमताई होते त्यावेळेस हे स्टॅच्यू या ठिकाणी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते साकार झालं। आणि आजच्या या दिनी 2025च्या दिवशी मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आजच्या परिस्थितीला प्रत्येक व्यवसाय हा किंवा उद्योग हा रासाला चाललेला म्हणजे कमी होत चालले। त्याच्या मागचं कारण की विजेचे दर वाढ झालेले आहेत, केमिकलचे दर वाढ झालेले आहेत, त्याचप्रमाणे इतर साहित्याची वाढ झालं, पण मजूर आहे तिथंच राहिला आहे, म्हणजे कामगार आहे तिथंच आहे। मजुरी थोडे बहुत वाढली असेल पण त्यांच्यावर आलेली जी आपत्ती आहे हे कुठंतर थांबायला पाहिजे। कारण टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आज या ठिकाणी ऑटोमॅटिक जे पॉवरलूम आलेले आहेत त्यामुळं अनेक असे उद्योग व्यवसाय किंवा त्यावर जगणारे जे कामगार आहेत आज जवळजवळ निम्म्या अर्ध्या प्रमाणात ते बेकार झालेले आहेत। पण त्यांना कुठंतरी साधन मिळवून देणं ही काळाची गरज आहे। महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाला मला विनंती करायची आहे, सोलापूरमध्ये होणारे जे उद्योग आहेत तिथनं उत्पादन होणार आहे त्या व्यवसायाला आपण सहकार्य करावं की जेणेकरून हा सोलापूर शहरातील 3 लाखाहून अधिक असलेला विणकर बांधव परत एकदा पुनर्जीवित व्हावा, त्यांना वैभव प्राप्त व्हावं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।